शिवराय। सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। घाटी मराठी संघटनेतर्फे आम्ही गेली 14 वर्षे शिवजन्मोत्सव कळंबोलीमध्ये साजरा करत आहोत। यामध्ये आम्ही गेल्या 14 वर्षापासून 18 तारखेला रात्री शिवजन्मोत्सव निमित्त पाळणा असतो। या पाळण्याला कळंबोलीमधील सर्व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। या ठिकाणी आम्ही 101 मशालींची मानवंदना देऊन महिलांच्या हस्ते पाळणा हा घेतला जातो आणि गेली 5 वर्षे आम्ही नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर गेल्या वर्षी आम्ही 150 किलोची वाघनखं बनवली होती आणि त्याची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली गेली आणि यावर्षी आम्ही शिवप्रताप संच बनवलेला आहे। जवळजवळ एक 7 ते 8 फुटाचा हा संच आहे आणि यामध्ये महाराजांचा जिरेटोप असेल, तलवार असेल आणि महाराजांनी ज्या शस्त्रांच्या आधारे स्वराज्य घडवलं ते सर्व बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला। आपल्या संतोष भाऊंचा विसर हा आम्हाला नाही तर कळंबोलीकरांना कधीच पडू शकत नाही। 14 वर्षापूर्वी आम्ही शिवजयंतीची सुरुवात केली होती। तर यामध्ये 14 वर्षापासून जर कळंबोलीमध्ये सर्वात मोठी शिवजयंती असेल तर ती घाटी मराठी संघटनेने सुरुवात केली होती आणि तोच वारसा आम्ही संतोष भाऊ जरी आज आमच्यात नसले तरी त्यांनी जो या ठिकाणी शिवजन्मोत्सव आणि शिवजयंतीची सुरुवात केली होती तोच वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत आणि येणारे वर्ष आम्ही ही शिवजयंती अशीच साजरी करत राहू। आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित केले होतं। त्या रक्तदान शिबिरमध्येही चांगला प्रतिसाद 150 लोकांनी गेल्या वर्षी रक्तदानाचा लाभ दिला होता। तसेच आपली ही शिवजयंती 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन एक शहर एक शोभायात्रा या शोभायात्रेचं आपण सकल मराठा समाजातर्फे आयोजन करतो आणि हे आयोजन दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने यावर्षी आपण महाराजांची पालखीतून मिरवणूक काढणार आहोत। ही मिरवणूक एक शहर एक शोभायात्रा या नियोजनाने होणार आहे। हे आपल्या शिवजयंतीचं 7वं वर्ष आहे। 7वं वर्ष असल्या कारणाने या सकल मराठा समाजाच्या एकूण 130 महिलांनी एकसारख्या साड्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरवणुकीमध्ये आपली महाराजांची मिरवणूक ही पालखीतून निघणार आहे। प्रथमच कळंबोलीमध्ये महाराजांची मिरवणूक ही पालखीतून निघणार आहे आणि ही मिरवणूक या मिरवणुकीसाठी 700 ते 800 लोक सहभाग घेणार आहेत। तसेच मिरवणूक ही पूर्ण कळंबोलीमध्ये फिरणार आहे। अष्टविनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि नवचैतन्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पुरस्कृत एकदंत कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती जन्मोत्सव सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो। त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो। त्यामध्ये शिवज्योत झालं आम्ही कर्नाळा किल्ल्यावरून घेऊन येत असतो। त्याप्रमाणे व्याख्यान आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही शिवजन्मोत्सव मोठ्या आनंदाने इथे साजरा करत असतो। त्या निमित्ताने शिवजन्मोत्सवाचे सर्व नागरिकांना आमच्या एकदंत कला क्रीडा प्रतिष्ठानातर्फे हार्दिक अभिनंदन। आमच्या स्वराज्य मित्र मंडळ तसेच गुरुविल्ला सोसायटी आयोजित या ठिकाणी आमचं 2रं वर्ष आहे हे शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचं। प्रथम वर्षी आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत पारंपरिक कार्यक्रम घेऊन या ठिकाणी प्रथम वर्ष गेल्या वर्षी आम्ही शिवजयंती साजरी केली होती। यावर्षी आमचं 2रं वर्ष आहे। कळंबोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते, परंतु आम्ही 2रं वर्ष असल्याकारणाने वेगवेगळ्या लहान मुलांच्या स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच ढोल ताशा पथक यांचं वेगवेगळं असं या ठिकाणी आम्ही साजरं करून यावर्षी पारंपरिक पद्धतीने ही शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि आम्हाला सर्व असणाऱ्या या रहिवाशांचा गुरुविल्ला सोसायटीच्या सर्व सदस्यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मदतीचा हात असतो। एकच इच्छा आहे प्रामाणिकपणे की या कळंबोलीमध्ये अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी झाली पाहिजे। सर्व संघटनांच्या माध्यमातून सर्वांना सपोर्ट राहील अशा पद्धतीत शिवजयंती साजरी झाली पाहिजे एवढं मी या ठिकाणी बोलू इच्छितो। धन्यवाद।
स्वराज्य कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळाचे 3रं वर्ष पदार्पण करत आहे. त्यानिमित्त आपण गोंधळ पोवाडा ह्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामार्फत आपल्याला समाज जागृती एकोपा ह्याचं निदर्शन व्हावं हे स्वराज्य मंडळाची माफक अपेक्षा आहे. तसंच माझ्या स्वराज्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते जे आजचे मावळे म्हणून ओळखले जातील ही मी अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. घे रवी दादा तुझं काढणं तुझं कोण काढणं